Finally, come on. Finally, people are here. Hello. Oh my god, Akash, Roshan. भाई एवढा टाइम का लावला? तर मित्रांनो, जसं आपण बघू शकता आता आम्ही आलोय कल्याणशील फाटा रोडला. कल्याणशील फाटा पाईपलाईन रोड आहे हा. पाईपलाईन. आणि मग आता इथून आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस दिखा ना, समोरचं दाखव ना. समोरचं पण दाखवूया. आधी मागचं बघून घ्या, नंतर आपण पुढचं बघू. हा, हे आता आम्ही इकडे पाईपलाईन रोडवर आहे आणि मग इकडून आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला टच होऊ आणि थोडा ट्रिप हा सस्पेन्स असणार आहे. तुम्हाला कळणार जसं जसं आम्ही हळूहळू एक स्टेप बाय स्टेप एक रूटवर पोहोचू तेव्हा तुम्हाला कळेल. एक मस्त ऍडव्हेंचर करत जाऊ. हा, थोडा ऍडव्हेंचरस पण ट्रिप असणार हा. आणि खड्डे दाखव ना. खड्डे वगैरे ते कसे, ते प्रशासनाला ते कशाला, आपल्याला ते सगळं नाही करायचं. अरे खड्डे इम्पॉर्टंट आहे, ते मुद्दे वेगळे दाखव. आपल्याला किती स्ट्रगल होईल जायला. स्ट्रगल तर चालू आहे. लफडे चाललेत. हा, आता तो त्याला कानाखाली मारणार आहे. सो हे सगळं नाही रे, हे सगळं थोडं 9001. तर मित्रांनो, अबे तिकडनंच की ना, एक्स्ट्रीम लेफ्ट राईट. रस्ते खराब आहे तिकडचे म्हणा. पण फार कमी आहे. काय माहिती, म्हणजे कळेल. आता आपल्या ब्लॉगच्या संदर्भाने जर कोण बघत असेल मोठा नेता उलट, तर मग तुला इथं उभं करतील. मला कशाला इथं उभं कर- उभं राहून व्हिडिओ अरे भाई. तर guys, करायची असते ना. आता आमच्यासोबत अजून 2 मित्र जुडलेले आहेत आमच्यासोबत. हा शुभम आहे, शुभम जाधव आणि हा दाभाडे. तो शुभम दाखवतो फॉकलंड आहे. फॉकलंड. कुठे पण काय झालं त्याचं नाव घ्या. तर मग आता आम्ही इथून कुठे जाणार आहे, मुंबई पुणे एक्सप्रेस. एक्सप्रेस हायवेला जाणार आहे इकडून. आणि आकाश आमचा मध्ये पिसला गेलेला आहे. तुम्ही यांच्यासाठीच काम करता ना. हे पॉलिटिकल मुद्दे नाही इकडे लवड्या. अरे शुभम, हा सॉरी इधर बोलतो. कट झाल्यावर सांगतो मी. कट बीट. आता हे थोडं नॉर्मल व्हिज्युअल्स. तू पुढे बघून गाडी चालव. एक्सप्रेस वेने जाऊया. तुला माहिती मला. अरे इथं बसवतो तुला जॉयस्टिक सारखा आणि फिरवतो जॉयस्टिक सारखा. अरे आकाश, मला पण नाही माहिती. मी मॅप लावून ठेवणार. मला पुणे सगळं माहितीये. तू गेलायस ना रे, पुणे तुझंच आहे. पुण्याचा राजा. पिंपरी मुळशी कुठे जायचंय? तर गाईस, आता आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आलेलो आहेत आणि इकडून तुम्हाला थोडेसे व्हिज्युअल्स दाखवतो. थोडे रोड एकदम आणि नेचर वगैरे थोडं कसं काय. हा बोलिए ना सर. ओ भाई, बोलिए सर, बोलिए. मस्त गातो रे भाई. सिंगर पण आहेस काय? मग सगळं थोडा गळा नीट केला की त्याचा सिंगर चांगला निघतो. आकाश काय बोलणार याच्या गाण्यावरनं, याच्या गायकीवरनं? आकाश चांगलं बोल गांडू. चांगलं बोलू? आगलाच नाही ते, स्वतःच आगला बेचोद. झालं सगळं कल्याण. कमीत कमी 2-3 वेळा बसावं लागेल, मग थोडं कसं आमचं पण जरा हे होतं. कंठ उघडेल का तुझा? कंठ कवळी. कंठ कवळी आणि आई एवढं बघ. भारी आहे ना, असं बघून ना मुतायला. मुतायला
कॉफी हवी ना आणि अजून काय हवं मला तर नॉर्मल हवी आहे. ब्लॅक कॉफी हिरो हा कॉफी नॉर्मल कॉफी आता आम्ही इथं थोडं होल्ड करतो इथून मग काहीतरी खाऊ आणि मग इकडून सरळ सांगली मार्ग निघणार आम्ही. हा आलं तुझं आलं इकडे खायचंय का पुढे खायचंय गाडीमध्ये खायचं आहे ना. हे आकाश कुठे खायचं आहे इकडेच खायचं आहे की गाडीमध्ये इकडेच खायचं ना. 5-10 मिनटं आज इथं थांबणार होल्ड करणार आणि मग इथून काय मॅगडीमध्ये येऊन आहे थोडा वडापाव जरा हे वडापाव. एक वडापाव एक वडापाव ठीक आहे. कॉफी पिणारे नाही मी तर पिणार भाई. वडापाव खाऊ कोण खाणार वडापाव चल चल पुरा खा आकाशसाठी स्पेशली कुठे टॅग टॅग दिलेला आहे. एक्स्ट्रा फ्लेवर टाकला रे त्यामध्ये. हे आपले उपाशी तापाशी ब्लॅक कॉफी नव्हती प्रॉब्लेम काय नॉर्मल तर नॉर्मल घे ना. नॉर्मल मला ब्लॅक काळा आवडतो. आता काय वी आर इंडियन इंडियन म्हणजे काळा काय पण आपला कलरच काळा काय बोलणार या गोष्टीवर काय अरे बोलणार स्किन टोनचा रे येडे आहे कलर आकाशची वेगळी स्किन टोन. तुझं लक्ष कुठे आहे टॅटू बिटू बघतो काय मी बघितलंय ते. अरे काढ ना तुझे पण टॅटू जरा. हा भाई स्प्राइट सीधी बात नो बकवास. डायरेक्ट स्प्राईट नो कोक वगैरे डायरेक्ट स्प्राईट. तर मग आता खायचा कार्यक्रम ऑलमोस्ट डन आहे. आता इथून मग आपण कुठे जाणार आहे कंपनी द डील वगैरे आहे ते ना. चंदननगर इंडस्ट्रियल व्हिजिट आहे थोडं भावाचा काय बुधवारपेठ. काम आहे. बुधवारपेठ तुझे काय मला ॲक्च्युली काय आयडिया नाही कुठल्या गोष्टीबद्दल बोलते पण आता इथून आम्ही जाणार आणि मग तिकडे जाऊन त्याचं ते काय बुधवारपेठ नाही माहिती क्लायंटचं काहीतरी काम आहे तुला बिझनेस रिलेटेड आहे ना. हां मग ते कम्प्लीट झाल्यावर मग आम्ही तिथून पुढे प्रवास करणार आहे. क्लायंटचं काहीतरी काम हेच तर भेटू आपण पुढे. बरोबर आहे नाही बरोबर बोलतोय मुद्दा बरोबर आहे तुमचा. आकाश तुमचा मुद्दा बरोबर आहे. हा तेच ना हल्ला पाहिजे. असं कसं कॉन्टेंट मिळायला पाहिजे. कॉन्टेंट तर मिळणारच. बघ बघ घाबरला तो इंचो. एक घाल शिवाय घाल त्याला अरे हे सगळं नको रे. अरे घे की बोल ना काय आई जवळ बोलला बरोबर का खिडकीच्या बरोबर बाजूलाच गाडी लावली आहे जवळ बोलला काय बोल. एवढी काय आहे त्यामध्ये तू दाखवतोय ब्लॉग मध्ये भाई आपल्याकडे पण काय कमी आहे. अरे तूच बसस जवळ एकदम चकचकीत ते ऍक्टिंग करणार जरा तुळतुळीत काय एकदम तुळतुळीत ठोकलं कोणाला तरी लवडे लागतील. गाड फाट्या मार खायला भेटेल काय नाही आम्ही बाजूला तू बोलतो तसा आम्ही ते बोलू. अरे सॉरी भाई हे सगळं आम्हाला हे सगळं नको भाई. बलेनो काय करतोय रिव्हर्स गाडी यार. हा हॅलो दाभाडे तू वर्जिन आहेस ना अजून बोलला तो दाभाडे माहितीये कोण हा दाखव वर्जिन कोण आहे इकडे रे हा दाभाडे. हे म्हणजे हे बाई ब्लॉग मध्ये टाक असं म्हणजे कोण मुली बिली असतील तर लग्नासाठी स्थळ ते लास्टला डू लाईक शेअर सबस्क्राईब अँड सेंड युअर स्टार
गाईज बेसिकली आता मी पुणे कुठला एरिया हा विमाननगरमध्ये आलेलो आहे. थोडा चाय ब्रेक घेतो, चाय कॉफी ब्रेक, आणि मग 5-10 मिनटानंतर मग आम्ही परत इकडून त्याच्या गावाकडे जाणार आहे, सांगलीला. आणि हा असा इकडचा एरिया आहे, तर मग तुम्ही बघू शकता. सर्व मित्रांनो, असं तुम्ही बघू शकता आता 9 वाजलेले आहेत आणि आता मी पुढे क्रॉस केलं आहे. आता इकडून कदाचित अजून 3-3.5-4 तासाचा रस्ता आहे गावापर्यंतचा. तर आता आम्ही थोडं इथे गॅप घेऊन 5-10 मिनटं थांबून मग इकडून निघणार आहे. आणि तुम्ही जसं काही इकडे बघू शकता, थोडं गाव आणि सिटी याचं मिक्सचर बोलू शकतो, थोडं आहे इकडे. त्याच्यानंतर आम्ही जेवायला जाऊ हॉटेलला, तर मग तिकडे थोडं टाइमपास करू, जेवू वगैरे, आणि मग तिकडून आम्ही निघू. सो सी यू देअर. तर मित्रांनो आम्ही अजून सांगलीला पोहोचलो नाही. आमची भोपळ्याने गाणं मारली. तर आता 11:30 झालेले आहेत आणि आकाश आमच्यासोबत आहे. काय बोलतो आकाश? 11:30 झाले आहेत. भूक लागली की नाही जोरात? खूप भूक लागली. आपण आता एक्झॅक्टली कुठे आहे आता? रोडला आता आराम हॉटेलमध्ये आहोत. आराम हॉटेलमध्ये आहे, हॉटेल माहिती आहे, पण हा रोड कुठला? रूट अच्छा, हा रूट आहे असाच बँगलोरला जातो. पुणे तसंच बँगलोर. तू कन्याकुमारी वगैरे पण जाऊ शकतो. अरे आपल्याला फक्त सांगलीपर्यंत जायचं आहे. श्रीलंकेला पण जाऊ शकतो, तुझी इच्छा आहे. असं आज काय? फक्त सांगलीपर्यंतच जायचं काय तुझी भाई? गाडीचं तरंगत असेल तर पुढे आपण समुद्रामध्ये पण जाऊ शकतो. असं काय टेन्शन नाही, जास्त नाही, फक्त ह्याच्या घरापर्यंत जायचं. ह्याच्या घरात जायचंय का तुला? अच्छा आहे बिले. करू आपण करू आता आपण. पोहोचून जाऊ आपण अजून 1-2 तासामध्ये पोहोचून जाऊ आराम. तसं जेवणानंतर पण चांगलं आहे. आता जेवायला आपल्याला 1 तासभर जाईल. त्याच्यामध्ये तू दारू वगैरे पिशील माहिती आहे तुझ्यासाठी नाही रे भाई, कुठे हे सगळे हार्ड ड्रिंक्स नाही, सॉफ्ट ड्रिंक्स. अच्छा, हार्ड ड्रिंक्स मला ह्याला मऊ पेवा, ह्याला मऊ पेवा आहे. पण हॉटेलचा हे चांगलं आहे, ॲम्बियन्स वगैरे. धावायलाच वाटतं रे. ना? कसं वाटतं? काय बोलला? 2 शब्द कशाबद्दल बोलला कशाला? आता इथपर्यंत आलो आपण ट्रिप मध्ये. काय ना, अजून ट्रिप मस्त आहे पुढे. मस्त आहे असं सगळं दाखवू. काय काय बोलणार आहे? सगळं नको. सगळं दाखवू. मी ready for adventure आहे. हो. अरे तर मग आता झालेले आहेत ऑलमोस्ट 2:15 झालेत. काय रोशन, कसं वाटतंय फायनली पोचून? तर आता टायर्ड आहोत. तर आता जस्ट पोचलो आम्ही खूप प्रवासानंतर. आमचे मेन वाहक चालक आकाश पचारने काय सगळ्यांना सुखरूप पोहोचवलं. सुखरूप पोचलो आणि नशीब का अडथळा आला नाही रोडच्या मध्ये. रोड पण मस्त होते, त्याच्या जवळ गावाच्या जवळ पोचतो तर मस्त छान रोड होता. आणि आता मी थोडं टायर्डशी आहेत, आता थकलो आहोत. आता तुझ्या घरी जाऊ, डायरेक्ट घरी जाऊन थोडं फ्रेश होणार, फ्रेश होऊन थोडं आराम करू आणि मग उद्या सकाळी तुम्हाला डे 2 सांगली. ओके चलो. हाय गाईज, जसं की तुम्ही बघू शकता आता हा व्लॉग जो येणार आहे तो ॲक्च्युली लेंदी होता, त्यामुळे ह्याला आपण 2 पार्ट्समध्ये डिवाईड केलेला आहे. आणि तुम्ही बघा, त्यानंतर सेकंड पार्ट पण लवकरच येईल. स्टे ट्यून. आणि सेकंड पार्टमध्ये ॲडव्हेंचरस आणि थोडं हिस्टॉरिकल काहीतरी फन असणार आहे त्यात. तर मग तुम्ही बघू शकता आणि एन्जॉय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.
आणि स्टे हॅपी, स्टे ट्यून.